स्वातंत्र्य प्राप्त या पाठाचा आता आपण अभ्यास करणार आहोत. चला तर. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय स्वातंत्र्य लढा हा व्यापक झाला होता आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा जोर हा वाढत होता आणि त्याची गंभीर दखल घेणं हे आवश्यक आहे याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली होती. आणि मग त्यांनी काय केलं, त्या दृष्टीनं भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिश सरकार विविध योजना तयार करू लागले. मग राष्ट्रीय सभेची उभारणी ही धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर झाली होती आणि राष्ट्रीय आंदोलनामध्ये सर्व जाती धर्माचे लोक हे सामील झालेले होते. आणि ही चळवळ संपूर्णपणे कमकुवत करण्यासाठी ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला आणि त्याचा परिणाम मुस्लिम लीगची स्थापना होण्यात झाला. 1930 साली डॉक्टर मोहम्मद इक्बाल या प्रसिद्ध कवीनं स्वतंत्र मुस्लिम राष्ट्रांचा विचार हा मांडला आणि मग पुढे चौधरी रहमत अली यांनी पाकिस्तानची ही कल्पना मांडली. पुढे बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी केली. राष्ट्रीय सभा ही केवळ हिंदूंची संघटना आहे आणि तिच्यापासून मुसलमानांचा काहीही फायदा होणार नाही असा प्रचार बॅरिस्टर जिना आणि मुस्लिम लीग यांनी सुरू केला. आता वेव्हेल योजना याच्या अंतर्गत आपण बघूया की जून 1945 मध्ये भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी एक योजना तयार केली आणि या योजनेमध्ये त्यांनी विविध तरतुदी केल्या. याच्यामध्ये त्यांनी काय केलं तर केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळामध्ये मुस्लिम, दलित आणि अल्पसंख्याकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात यावे. त्याच्यानंतर व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये हिंदू आणि मुस्लिम सदस्यांची संख्या ही समान राहील अशा काही प्रमुख त्यांनी त्याच्यामध्ये तरतुदीमध्ये केल्या. आता या योजनेवर विचार करण्यासाठी सिमला येथे भारतातील प्रमुख काही राजकीय पक्षांची बैठक ही आयोजित करण्यात आली होती आणि मग व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये मुस्लिम प्रतिनिधींची नावं सुचवण्याचा संपूर्णपणे अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा असा बॅरिस्टर जिनांनी आग्रह धरला. आता राष्ट्रीय सभेने त्याला विरोध केला, त्यामुळं वेव्हेल योजना ही यशस्वी होऊ शकली नाही. त्याच्यानंतर आली त्रिमंत्री योजना. आता दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर भारताला स्वातंत्र्य देण्यास ब्रिटिश राज्यकर्ते अनुकूल बनले. ब्रिटिश प्रधानमंत्री ॲटली यांनी पार्लमेंटमध्ये भारत विषयीचे तसे धोरण स्पष्टच केले आपल्या भारताविषयी. मग त्याच्यानुसार भारतीय जनतेचा भारतीय संविधान करण्याचा अधिकार हा मान्य करण्यात आला आणि मग अल्पसंख्याकाचे प्रश्न हे भारतीय स्वातंत्र्याच्या आड हे येणार नाहीत हे सुद्धा स्पष्ट करण्यात आले. मग त्याच्यानंतर 1946च्या मार्च मध्ये पॅथिक लॉरेन्स आणि स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर या ब्रिटिश मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने भारताच्या संदर्भामध्ये इंग्लंडची योजना भारतीय नेत्यांसमोर मांडली आणि तिलाच त्रिमंत्री योजना असं म्हणतात. आलं आता लक्षात? पुढे जाऊया चला. आता या योजनेमधल्या त्रिमंत्री योजनेमध्ये काही तरतुदी केल्या होत्या ज्या राष्ट्रीय सभेला मान्य नव्हत्या. तसेच मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद या योजनेत नाही म्हणून मुस्लिम लीग सुद्धा असंतुष्ट अशी होती. त्यामुळं त्रिमंत्री योजना ही पूर्णतः मान्य झाली नाही. आता पुढे प्रत्यक्ष कृती दिन. पाकिस्तानची मागणी पूर्ण होत नसल्याचं पाहून मुस्लिम लीगनं प्रत्यक्ष कृती करण्याचं ठरवलं. मग त्याच्यानुसार त्यांनी काय केलं, 16 ऑगस्ट 1946 हा दिवस प्रत्यक्ष असा कृती दिन म्हणून पाळण्याचं मुस्लिम लीगनं जाहीर केलं. आणि मग या दिवशी मुस्लिम लीगच्या अनुयायांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला. देशामध्ये विविध ठिकाणी हिंदू मुस्लिम अशा
दंगली पेटल्या. काय पेटल्या? हिंदू मुस्लिम दंगली पेटल्या. आता बंगाल प्रांतात नुआखाली येथे भीषण कत्तली झाल्या आणि हा हिंसाचार थांबण्यासाठी गांधीजी आपल्या प्राणाची पर्वा न करता तिथं गेले आणि तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची अगदी पराकाष्ठा केली. आता या विभागाचा आपण काय शिकलो हा भाग, तर टिपा लिहा या अंतर्गत त्रिमंत्री योजना आणि प्रत्यक्ष कृती दिन यावरती तुम्हाला लिहायचं आहे. अर्थात याची नोंद तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित करून ठेवायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.